मानवाच्या आयुर्मर्यादेमध्ये जी लक्षणीय बदल झाला तो वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या केवळ लक्षणीय अशा प्रगतीमुळेच. मागच्या 150 वर्षात वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी अनेक संशोधनं झाली, त्या संशोधनामुळे माणसाच्या आयुर्मर्यादेत वाढ होत आहे. 1850मध्ये मानवाचं सरासरी आयुर्मान हे 35 वर्ष होतं. आज ते जवळपास 87 वर्षापर्यंत गेलेलं आहे. परंतु वय जसं वाढतं, जसा त्यामध्ये आनंद आहे, तसा वाढत्या वयापासून होणारे काही तोटेसुद्धा आहेत. उतार वयामध्ये सगळ्यात जास्त होणारा घातक असा जर कुठला आजार असेल तर तो स्मृतिभ्रंश आहे. म्हणजे विसर पडणे किंवा मेमरी लॉस ज्याला आपण असं म्हणता येईल, तो स्मृतिभ्रंश हा उतार वयामध्ये होणारा घातक असं लक्षणं उतार वयामध्ये दिसतात. आणि स्मृतिभ्रंश जसा तीव्र स्वरूपामध्ये होत जातो तसा तसा ते जास्त धोकादायक होतं. आणि अशा स्मृतिभ्रंशांचं तीव्र स्वरूप म्हणजे त्याला अल्झायमर डिसीज असं म्हणतात. आज अल्झायमर्स ही फार मोठी समस्या जगापुढे निर्माण झालेली आहे. वाढत्या वयामुळे ही अल्झायमरची समस्या निर्माण होत आहे. अलीकडेच या विषयावर एक पुस्तक प्रसिद्ध झालं, माय फादर्स ब्रेन ए लाईफ इन द शॅडो ऑफ अल्झायमर्स. जे स्मृतिभ्रंश होत होत या आजारामध्ये, अल्झायमर्स नावाच्या विकारामध्ये माणूस स्वतःचं अस्तित्व विसरतो आणि तो नातेवाईकांनासुद्धा त्याला त्याच्या नातेवाईकाचा सुद्धा विसर पडतो. असा हा भयंकर असा आजार आज जगामध्ये या आजारानं डोकं वर काढलेलं आहे. आणि म्हणून राजू सोहनी नावाचे जे लेखक यांनी हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की त्यांचे भाऊ आणि त्यांची बहीण या वडिलांच्या या अल्झायमरच्या आजारामुळे त्यांचे संबंध ताणले गेले आणि ते कुटुंबावरती त्याचा फार मोठा परिणाम झाला. आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की त्यांचे वडील या अल्झायमरच्या आजारामुळे, त्यांचे वडील हे स्वतःला तर ओळखत नव्हतेच, परंतु त्यांच्या मुलालासुद्धा ते ओळखू शकले नाही एका विशिष्ट अवस्थेमध्ये ते गेल्यानंतर. असा हा अल्झायमर्स आजार जो आहे, हा आजार भारतामध्ये 60 वर्षाच्या वरील जे व्यक्ती आहेत त्यापैकी 6.4% भारतीयांना स्मृतिभ्रंशाचा आजार आहे. म्हणजे भारतामध्ये 90 लाख लोकांना अल्झायमर्स हा आजार होण्याची भीती आहे. जर असं झालं तर भारतामध्ये अशी त्यांची सेवा करण्यासाठी फार कमी लोकसंख्या उरेल. आणि हे फार मोठं संकट की ज्याच्यामध्ये माणूस स्वतःची ओळख विसरतो, असं जर झालं तर भारताला याचे परिणाम आपल्याला चुकावे लागतील. मागच्या पिढीमध्ये काय होतं, मागच्या पिढीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती आणि सगळे एकमेकांशी कुटुंबामध्ये जो संवाद होता तो संवाद या काळामध्ये हरवलेला आहे. आणि असं जर झालं स्मृतिभ्रंश आणि पुढे त्याची परिणती अल्झायमर्समध्ये झाली तर येणाऱ्या काळामध्ये भारताला या आजारामध्ये अनेक मानसिक रुग्ण त्यामध्ये दिसतील. मग या अल्झायमर्स आजारावर काय उपाय आपल्याला करता येईल तर आपण एकमेकाशी मोकळेपणानं बोललं पाहिजे. कुटुंबामध्ये सुसंवाद, प्रेम हे आपल्याला वाढवावं लागेल. आणि अलीकडे जी एकलकोंडेपणाची जी प्रवृत्ती आहे, जी स्वतंत्र जीवन जगण्याची जी काही पद्धत आता रूढ होती आहे, याला कुठंतरी आळा बसण्याची गरज आहे. आणि तर हे असं जर झालं, आणि मी तर असे म्हणेल की यावरती सातत्यानं योग, अध्यात्म या दोन्हीचा अवलंब नित्य जीवनामध्ये मानवाला करावा लागेल. कारण अध्यात्मानं विचारांचं कक्षा रुंदावतात आणि तुमचं जीवनाचं जे ध्येय आहे, कुठल्याही संकटांना, कुठल्याही वादळांना आपण बळी पडत नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं करने देता. म्हणजे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर्सवरती हे सगळ्या चांगल्या पद्धतीचे उपाय होऊ शकेल. आणि दुसरं आपण असं म्हणू की जे गोघृत आहे, ज्याला तूप असं म्हणतो, या तुपाचं सातत्यानं जर सेवन केलं तर
पुढच्या काळामध्ये भारतामध्ये जो अल्झायमरचा धोका येऊ घातलेला आहे तो आपण टाळू शकतो. आणि म्हणून या अलीकडे काळामध्ये ज्या डॉक्टरांनी जे पुस्तक लिहिलं, माय फादर्स ब्रेन ए लाईफ इन द शॅडो ऑफ अल्झायमर्स, ही अल्झायमर्सवरती आपल्याला फार पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढीला आणि या पिढीला फार गांभीर्यानं आपल्याला हा विषय घ्यावा लागेल. आणि या धावपळीच्या काळामध्ये माणूस स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व विसरून चालला. काय मानवाला काय मिळवायचं आहे आयुष्यामध्ये, त्याला काय मिळवायचं आहे हे आपण आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून याकरता वाचनाची आवड जी आहे ही, ज्यामध्ये आपल्याला जास्त रस आहे त्याची वाचनाची आवड आपल्याला वाढवावं लागेल. आपल्याला मन आणि बुद्धीचा विकास करणारी जी काही साधनं आहेत त्या साधनांकडे आपल्याला जावं लागेल, जेणेकरून आपण कुठल्याही संकटाला आपण घाबरू शकणार नाही. हे आपण सगळ्यांनी आता लक्षात घेण्याची वेळ आहे. म्हणून अल्झायमर्स जो आहे, जो स्मृतिभ्रंशाचा तीव्र स्वरूप जो आहे, हे आपल्याला हे पुढं हे होऊ नये की 60-90 लाख भारतीयांना याचा धोका आहे. आणि या धोक्यामधून आपल्याला बाहेर यायचं असेल तर आता हे सजग होणं गरजेचं आहे. समाजातल्या सगळ्या लोकांना याची जागरूक होण्याची गरज आहे. विशेषतः शहरी भागामध्ये जे राहणारे लोक आहेत यांनी आता बाहेर पडलं पाहिजे.